हॅलो मित्रांनो, तुम्ही आहात डेली विथ अथर्व या माझ्या चॅनलवर अथर्वसोबत. आता मी चाललोय नरसोबावाडीला. पप्पा एका लग्नाला जाणार होते. मग ते म्हणाले आम्हाला नरसोबावाडीमध्ये सोडतो. तसंही मम्मीला नरसोबावाडीला जाऊन दर्शन घ्यायचंच होतं. आम्ही निघालो आणि फायनली आम्ही नरसोबावाडीमध्ये पोहोचलो. पप्पा आम्हाला सोडून लग्नाला गेले. हे गुरुदत्तांचं देवस्थान आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे देवस्थान आहे. हे खूप पाऊस पडला होता. सजलं होतं, चिखल झाला होता. दर्शन घ्यायला आत गेलो. रविवार असल्यामुळे खूप गर्दी झाली होती. मी दर्शन घेऊन नदीकाठी गेलो. पावसाळा सुरू असल्यामुळे नदीला खूप पाणी होते. नदीमध्ये लोक आंघोळ करत होती, बोटिंग करत होती. काही बोटिंग करायचं होतं. पाणी जास्त असल्यामुळे मला भीती वाटत होती. मम्मीने मला बसवलं नाही. मग आम्ही लांबूनच पाहिलं. नंतर आम्ही मंदिरात गेलो. दररोज 12 वाजता महाप्रसाद असतो. मग आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी गेलो. महाप्रसादाची सिस्टीम एकदम छान आहे. वाढणारे वाढपी एकदम व्यवस्थित वाढत होते. त्या रांगेत लोकांना आत सोडलं जात होतं. त्यात महाप्रसाद घेऊन ओळीनं बसवलं जात होतं. लोकांना बसवण्यासाठी 2 स्पेशल लोक आहेत. महाप्रसादाचा हॉल खूप मोठा होता. वृद्ध अपंग व्यक्ती आहेत त्यांना विशेष टेबलची सोय होती. बाकी लोकांना खाली बसायची सोय होती. हॉल खूप मोठा असल्याने एका वेळी अनेक लोक महाप्रसाद घेण्यासाठी बसत होती. सुद्धा एका लाईनमध्ये महाप्रसाद घेण्यासाठी बसलो. महाप्रसादाला शिरा, भात, आमटी आणि लोणचं होतं. पोटभर महाप्रसाद घेतल्यानंतर ताटात ठेवायला गेलो. तर खूप छान सिस्टीम होती. एका बकेटमध्ये खरकटं काढलं जात होतं आणि रिकाम्या प्लेट बाजूला ठेवल्या जात होत्या. छान सिस्टीम तिथं होती. वॉश करण्यासाठी गेलो. तिथं महाप्रसाद आम्ही घेऊन बाहेर गेलो. आम्ही पेढ्यांचा प्रसाद घेतला. पेढ्यासाठी काय काय आहे हे बघत आम्ही बाहेर आलो तर पप्पा येऊन थांबले होते. आम्ही खिद्रापूरला गेलो. खिद्रापूर हे गाव नरसोबावाडीपासून 18 ते 20 किलोमीटर या अंतरावर आहे. या गावामध्ये जुनं प्राचीन कोपेश्वर मंदिर आहे. नरसोबावाडी या मंदिरातून बाहेर येताना आम्हाला कृष्णा आणि पंचगंगा या 2 नद्यांचा संगम बघायला मिळाला. ते कृष्णा आणि पंचगंगा एकत्र मिळाल्या आहेत. इथून पुढे आम्ही खिद्रापूरला गेलो. पावसाचं वातावरण निर्माण झालं होतं. पाऊस येईल असं वाटत होतं, पण नाही आला. बरं झालं कारण आम्ही रेनकोट, छत्री काहीच घेतले नव्हतं. मग आम्ही खिद्रापूरला पोहोचलो. खिद्रापूर हे देखील कोल्हापूर जिल्ह्यातच येतं. पहा, हे प्राचीन मंदिर श्री शंकराचं इथं देवस्थान आहे. खूप प्राचीन मंदिर आहे. इतिहासाचा आधार आहे. ते सुद्धा खूप गर्दी झाली होती. आम्ही मंदिरात गेलो तर पहा, मंदिर पूर्ण दगडी बांधकाम आहे. त्या मंदिरात लहानापासून मोठ्यापर्यंत मूर्त्या कोरल्या आहेत. प्रत्येक दगडावर एक मूर्ती आहे. मंदिरातून आत प्रवेश केल्यावर मंदिराचा गाभारा आहे. गाभारा सुद्धा खूप मोठा आहे. ते महादेवाचे शिवलिंग आहे. तिथं व्यवस्थित दर्शन घेतलं. मंदिर अगदी पाहण्यासारखं आहे. तिथं असं सांगितलं जात होतं, दगड एकमेकांवर ठेवून मंदिर उभा केलं आहे. की वारा, पाऊस, भूकंप आला तरी हे मंदिर अजिबात डगमगत नाही. या मंदिरामध्ये अगदी छोट्या मोठ्या मूर्त्या बारीक नक्षीकाम करून कोरल्या होत्या. हे मंदिर बघू शकता तुम्ही किती प्राचीन आहे. हे लोक मंदिर पाहण्यासाठी खूप लांबून आले होते. छोट्या छोट्या मूर्त्या सुद्धा दगडामध्ये कोरल्या आहेत आणि ही मोठी मूर्ती सुद्धा दगडामध्ये कोरलेली आहे. अशा या मंदिराला आतून बाहेरून छोट्या मोठ्या मूर्त्या कोरल्या आहेत. अगदी जवळून या मूर्त्याचं निरीक्षण करत होते कारण त्याचं कोरीकामच इतकं सुंदर होतं. मंदिराला समोरून एक मोठा दरवाजा आहे आणि गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर दोन्ही बाजूला 2 दरवाजे आहेत. गाभाऱ्यात शिवलिंगावर अभिषेक, दूध, पाणी इथे बाहेर येत होतं. गाभाऱ्यातून दिसणारं मंदिर छान पूर्ण दगडी बांधकाम आणि त्यावर छोट्या मोठ्या मूर्त्या. लेणी पाहताना डोक्यात हा विचार येत होता, एवढं नाजूक मूर्तिकाम कसं केलं असेल आणि तेही दगडावरती. मला हे यापूर्वीच्या लोकांची सगळी लोक फोटोशूट करत होती म्हणून मी पण फोटोशूट करायला गेलो. कधी कोल्हापूर जिल्ह्यात आलात तर खिद्रापूर गावामध्ये येऊन मंदिर नक्की बघा. मंदिरापासून थोडं पुढे गेल्यानंतर एक नदी होती. नदीकडे आम्ही आलो. वातावरण एकदम शांत होतं. नदी शांत वाहत होती. थंड वारा होता. छान वाटत होतं. मग आम्ही तिथं थोड्या वेळ बसलो. प्रसन्न वाटत होतं. ते जास्त लोक आली नव्हती. बहुतेक हे ठिकाण कुणाला माहीतच नसावं, त्यामुळे एकदम शांतता होती. आम्ही थोड्या वेळ तिथं बसलो. तिथून उठायची इच्छाच होत नव्हती, पण थोड्या वेळ बसून आम्ही उठलो आणि जायला निघालो. तिथून पुढे गेल्यावर
पाणीपुरी बिहारचा स्टॉल होता. घरी यायला निघालो. अशा पद्धतीने आमचा आजचा रविवार नरसोबावाडी आणि खिद्रापूर या गावांना भेट देऊन पार पडला आणि आम्ही घरी जायला निघालो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.